सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे बटर. ह्याच्यात बटर खूप जास्त प्रमाणात यूज करा. त्यानंतर मी बॉइल्ड राईस घेतला आहे, मटर आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा घेतला आहे, शिमला मिरची बारीक चिरलेली, आलं लसूण पेस्ट. मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे सगळ्यात मेन आहे पावभाजी मसाला. त्यानंतर मी तिखट घेतला आहे, धणेपूड आहे, मीठ आणि गार्निशिंगसाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर बारीक चिरलेला आणि लिंबू. आता आपण पॅन थोडासा गरम होऊ देऊया. मग त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. आणि तेल का घातलं आहे तर बटर नुसतं घालाल तर बटर जळून जाईल, सो तेल घातलं की बटर जळत. त्यानंतर आपण आता ॲड करूया बारीक चिरलेला कांदा आणि त्याला थोडं गोल्डन ब्राऊन कलर होईस तर किंवा कांदा शिजवून घेऊया. मग घालूया आलं लसूण पेस्ट, थोडीशीच घाला, खूप घालू नका. आणि मग आपण सगळ्या आपल्या भाज्या घालूया. शिमला मिर्च घातली आहे मी. त्यानंतर आपण बटाटे ॲड करूया. बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो, सो तुम्हाला वाटलं तुम्ही बॉईल पोटॅटो पण घालू शकता. टोमॅटो घातला आहे आणि मटर घातला आहे. आता थोडंसं पाणी घेतलं आहे बटाटे शिजायला आणि आता आपण हे छानपैकी शिजू देऊया. आता आपण पहिले पावभाजी मसाला घालूया, जो की मेन टेस्ट मेकर आहे. म्हणजे तवा पुलावला पावभाजी मसाला असेल तर ती टेस्ट नाही येत. आणि आपण बाकीचे सगळे मसाले याच्यात मिक्स करून घेऊया. आता आपण सगळे मसाले ॲड केले आहे, सो मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले त्या आपल्या भाज्यांना कोट होतील. आणि आता आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये भात. बासमती राईस तुमच्याकडे नसेल, तुम्हाला सपोज सकाळी मुलांच्या टिफिनसाठी बनवायचा असेल, रात्रीचा भात उरला असेल, ब्रेकफास्टला बनवायचा असेल तर तुम्ही साधा भात पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि बघा काय रंग आला आहे, ओ माय गॉड, वाव, असाच रंग आला पाहिजे. ह्याच्यात हळद बिलकुल ॲड करायची नाही आहे. तवा पुलाव तर बटरशिवाय इनकम्प्लीट आहे, सो भरपूर बटर घाला. हेल्थ विल थोडंसं सोडून द्या आणि बटर घाला, त्याशिवाय ह्याला ती टेस्ट नाही येणार जी टेस्ट बटरनी येते. आणि लास्ट स्टेप, गार्निश करा मस्तपैकी, कोथिंबीर टाका, लिंबू पिळा. वाव, रेडी आहे आपला गरमागरम तवा पुलाव. आणि हा तुम्ही नुसता खा, रायतासोबत खा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना, तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना आवडेल. सो भेटूयाच एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.